शमनेवाडी क्रेडिट सौहार्द सहकारी संघाला 77 लाखांवर निव्वळ नफा. संस्थापक जयकुमार खोत यांची माहिती. शमनेवाडी तालुका चिकोडी येथील शमनेवाडी क्रेडिट सौहार्द सहकारी संघाला 31 मार्च 2026 अखेर तब्बल 77,07,902 रुपयांचा निव्वळ नफा झाला असल्याची माहिती ज्येष्ठ नेते व संघाचे संस्थापक जयकुमार खोत यांनी दिली आहे. शुक्रवार दिनांक 11 रोजी सकाळी 10 वाजता संघाच्या कार्यालयात संघाचे विद्यमान अध्यक्ष जितेश जयकुमार खोत यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीप्रसंगी ते बोलत होते. उपस्थितांचं स्वागत संघाचे संचालक ॲडव्होकेट संतोष वडेर यांनी केलं, तर वास्तविक मुख्य व्यवस्थापक बाबासाहेब वडेर यांनी केलं. याप्रसंगी जयकुमार खोत अधिक माहिती देताना म्हणाले की गेल्या अनेक दशकापासून या ग्रामीण भागातील संघाचे सभासदांनी संघाच्या प्रगतीसाठी संघाच्या सर्व संचालक मंडळांसह कर्मचाऱ्यांना मोलाचं सहकार्य करून मार्गदर्शन केल्यामुळे आज संघ उत्तम स्थितीमध्ये प्रगती करतोय. मार्च अखेर संघामध्ये 1048 सभासद असून शेअर भांडवल 30,58,200, निधी 3,34,01,753, तर ठेवी 20,17,20,720 रुपये इतके असून गुंतवणूक 5,75,55,124 रुपये, कर्ज वितरण 15,27,36,255 इतके. संघाचे खेळतं भांडवल 25,99,27,638, तर कर्ज वसुलीचे प्रमाण 96.99% इतके झालं असून मार्च अखेर संघाला 77,07,902 रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. पुढील काळात संघाच्या माध्यमातून सर्वसामान्य सभासद शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवून संघाची व सभासदांची आर्थिक बाजू भक्कम करण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करणार असल्याचं ते म्हणाले. यावेळी संघाचे जयकुमार हेरगे, महावीर पारिस खोत, संतोष वडेर, राजू कमते, बाहुबली सोमन खोत, बापूसाहेब शिंदे, भरमा पुजारी, बनप्पा भानुसे, सौ ज्योती खोत, सौ सुचिता उमाजे, बाळासाहेब येडुरे, अजित गड्ड्याप खोत, सचिन नागावे, अजित कोरुचे, भरतेश उमाजे यांच्यासह कर्मचारी कृष्णाप्पा कुंभार, शीतल खोत, रवींद्र धनगुते, सुशांत गड्याप खोत आदी उपस्थित होते. उपस्थितांचे आभार संघाचे संचालक आनंद माने यांनी मानले.